वहिनी, काय ग अशीच बसलीस? काहीतरीच काय विचारताय? नेहमी अशीच तर असते मी, एकटी. आणि सवय झाली मला एकटेपणाची. वहिनी, रागावणार नसशील तर एक विचारू? अगं काय झालंय तुला सध्या? हा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करतेस. सहनशक्तीलाही मर्यादा असते वंस. इतकी वर्ष मी मुखोटा चढवून वागले, पण आता नाही जमत ते खोटं वागणं. वहिनी, संसार म्हटला की ऍडजस्टमेंट आल्याच, असं तूच मला ऐकवलं होतंस ना? अगं दादानी त्या मुलीला फक्त घरात आणून ठेवलंय, एवढा एक छोटा प्रॉब्लेम सोडला तर तुला काय कमी आहे ग या घरात? सुख मोजण्याची प्रत्येकाची पट्टी वेगळी असते वंस. बंगला, गाडी, दागिने, कपडा लत्ता याच्यात जर सुख मिळालं असतं ना, तर जगातला प्रत्येक श्रीमंत सुखी झाला असता. सुख आपल्या माणसांमुळे मिळतं. अच्छा, मग आता आली ना ती मुलगी आपल्या घरात राहायला, घे ना तिला आपलंसं करून. अगं तसं केलंस तर दादाला सुद्धा. एक मिनिट वंस, मी संत नाहीये आणि संतांसारखं वागणं मला जमणार नाही. आता तुम्हालाही समजून घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका, पण पुन्हा हा विषय माझ्याकडे काढू नका. काय ग? काय मॅडम, मी तुमच्यासाठी थांबले. निघायचं ना? अगं मला अजून 10-15 मिनिटं लागतील. ओके, मग मी थांबते. तसं नाही, तुला उशीर होत असेल तर तू निघ. कटवतेस मला? मी कशाला कटवू तुला? ते मला काय माहित. म्हणजे मे बी कोणीतरी तुला पिकअप करायला येणार असेल, किंवा मग उगाचच माझी लुडबुड कशाला ना. स्वप्ना, सध्या ना तुझी कल्पनाशक्ती फारच जोरात धावती. कोणतरी पिकअप काय करायला येणार आहे, माझी लुडबुड काय काय चाललंय? बेट लावतेस? कसली? बघ, मी म्हणते की सागर तुला आज पिकअप करायला येणार. मग मी पण एक बेट लावते. सागर आज मला पिकअप करायला येणार नाही. बेट? मी जिंकले तर? तू म्हणशील ते, पण मी जिंकले तर तू म्हणशील ते. ओके, लेट्स सी. ओके, अगं बेट लावलीस ना? इथं मी जिंकणारच आहे. सागर येईलच, पण उद्या मला सगळं खरं खरं सांगायचं. खोटं सांगितलंच ना, बाय. बाय. हॅलो बेटा. बरं झालं तुम्हीच फोन केलात. मी किती वेळ फोन करत होते, पण सारखा एंगेजच लागत होता. अरे मग माझ्या मोबाईलवर फोन करायचा ना. पण तुमचा मोबाईल नंबर नाहीये ना माझ्याकडे. मी आजीला विचारायला गेले होते, पण ती घरी नाहीये. अच्छा, म्हणजे आपण एकट्याच आहात का घरी? एकटी कशी असीन? आत्या आहे, ती बाई आहे. आजी येईलच आता थोड्या वेळात. तुम्हाला माहितीये, मी आज आत्याची खूप गप्पा मारल्या. बरं झालं, चला म्हणजे तुला कोणीतरी कंपनी मिळाली. हा, पण तुम्ही आज संध्याकाळी लवकर या. मला कंटाळा येतो, मला तुमची आठवण पण येते. ओके बेटा, ओके, येतो. हा, बाय. बाय बेटा, बाय. शालिनी, कसं समजावायचं तिला?
हाय मुक्ता. अरे तुम्ही इतक्या लवकर आलात? येस, काम संपलं, म्हटलं चला. अच्छा, मला आपलं उगीच वाटलं की काय? घरी आळू वड्या तळल्या आहेत, त्याचा खमंग वास तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही धावत धावत आलात. ऍक्च्युली आम्ही सांगणार नव्हतो, पण तुम्ही बरोबर ओळखलं. तर आता केलेल्याच आहेत तर घेऊन या ना. अहो, आधी फ्रेश तर व्हा का, लगेच फ्रेश व्हायच्या आधी चव घेतो ना, नंतर भरपूर खातो. मी म्हणजे डॅडी, तुम्ही कधी आलात? आपण बाहेर जाऊया कुठेतरी फिरायला. मला ना पिझ्झा खावासा वाटतोय. आपण पिझ्झा खायला जाऊया. मला जाम कंटाळा आलाय, बोर झालंय. आपण जाऊया ना, मम्मा बरोबर पिझ्झा खायला जायचो. तिकडे जाऊया का कुठेतरी वेगळीकडे जाऊया? मुक्ते, कॉफी करू का ग तुझ्यासाठी? ए मुक्ता, मुक्ते, हा, कॉफी करू का तुझ्यासाठी? आत्या, मला ना जरा कॉफी हवी होती. हा, आणि ते दुपारी अशी गंमत झाली माहितीये का, जेवण वगैरे सगळे आटपले आणि वर गेले बेडरूम मध्ये झोपायला म्हणून, आणि अचानक माझ्या लक्षात आलं ग की माझ्या मुक्त कॉफी घेतेस ना? या काय, बसा. झाली सगळी तयारी? हो. अहो खरंच, आमच्या कपाटात तुमच्या 2-3 साड्या आहेत, त्या घ्यायला विसरू नका बरं का. आणि शालिनीने पण काहीतरी आणून ठेवलंय तुमच्यासाठी म्हणे, तेवढं घेऊन जा. असं रडायचं ना बाळा. आता तुम्ही तुमच्या घरी निघालात का नाही, आत्मविश्वासाने स्वतःच्या घरात पाऊल टाका. अजिबात रडायचं नाही. आणि आता नीट वागायचं. पुन्हा घर सोडायचा विचार सुद्धा आणायचा नाही मनात. आजी, आत्या का ग रडतीये? अगं ती तिच्या घरी निघाली आहे ना. पण हेही घर तिचंच आहे की. हो, हे घर आहेच तिचं, पण आता ती तिच्या हक्काच्या घरी चालली आहे, तिच्या नवऱ्याच्या घरी. ए आत्या, तू रडू नकोस हा. तुला तिथे कोणी काही बोललं किंवा त्रास झाला ना, तर तू लगेच इकडे ये. आजी आहे ना, ती माझी कशी काळजी घेते तशी तुझी पण घे.
बरोबर हे ना. काय ग, किती वेळ मी चहा करतोय, आता आणतेस तू चहा? अरे बाबा, ही पोरगी ऑफिसात जाईपर्यंत धावपळ असते रे माझी. ती एकदा ऑफिसात जाते, मग मी शांतपणाने चहा करते, घेते श्वास घेते मोठा, आणि मग इतर कार्यक्रमांना सुरुवात. गेली का ती? हो. तुझा प्रोग्राम मला नंतर सांग. ही कॉलेजचं करते काय मला ते सांग. परवा विचारलं मी तिला, तर म्हणाली मी परीक्षेला बसणार आहे, माझी अजिबात काळजी करू नकोस. काळजी काय करू नको? मी नाही तर कोण काळजी करणार तिची? कॉलेजला जाते का ती? परीक्षेला बसणार आहे किंवा नाही? तिचं लग्न होणार आहे का नाही? का 100 प्रश्न डोक्यात आहेत माझ्या. तू नको काळजी करू रे. तुला माहितीये गोवर्धन, ही परीक्षेला तर बसणार, छान पास होणार, पण नवरा सुद्धा छान गाठवणार बघ. तुला कसं माहित? इंट्युशन, सिक्स सेन्स. प्रेमा बिमात पडली काय कोणाच्या? ते काही मला माहित नाही, पण मी तुला नक्की सांगते, ही पोरगी छानपैकी नवरा गाठवणार. पैज लावतोस? नाही, पैजा बिजा तुझं तू बघ. मी आपले जोडे झिजवायची तयारी केलेली आहे. नाही झिजवायला लागणार. पुन्हा विचारते, पैज लावतोयस? मेघना, ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे? ते नेहमीच असतात. नाही नाही, नेहमीच्या टेन्शन बद्दल नाही म्हणत आहे मी. आज काहीतरी वेगळंच दिसतंय मला. म्हणजे लोक ग्रुप्स करून चर्चा करत होते, अर्थात मला बघितल्यानंतर पांगले. भडसवळ्यांचं काय झालंय? का? काय नाही, त्यांच्या बोलण्यात मला त्यांच्या नावाचा उल्लेख ऐकायला आला. हा म्हातारा ना धड जातही नाही, धड कामही करू देत नाही. मेघना, काय झालंय? अहो, त्या दिवशी भडसावळे माझ्या केबिन मध्ये आले. मी त्यांना म्हटलं की ही स्टॉक लिस्ट आहे, मला नाही आवडले, तुम्ही प्लीज चेंज करून आणा. तर मला म्हणाले की मी हे काम करूच शकत नाही. मी म्हटलं मी जे म्हणेन ते सगळं काम करावं लागेल. मी जर म्हटलं की हे केबिन झाडून द्या तर तेही करावं लागेल. तर चिडले, मला अद्वा तद्वा बोलून निघून गेले. बिग डील. मेघना, तुझ्या संतापाला थोडासा आवर घाल. हे बघ, कंपनीचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात, आणि ते कंपनीच्या मालकांनीही तेवढेच फॉलो करायचे असतात. अंडरस्टँड? दिवाकर, अहो मी केबिन झाडायला लावेन असं म्हटलं म्हणजे खरंच तसं त्यांना करायला लावणार होते का? तर एवढं काय चिडायचं? पण ह्याच गोष्टीवरती युनियन ऑब्जेक्शन घेऊ शकते ना. मग एक सजेस्ट करू मी तुला? मेघना, त्यांची माफी मागणी मोकळी होतो. व्हॉट? मी मेघना सरदेसाई त्यांची माफी मागणार? इम्पॉसिबल. हे बघ, ते लोक स्ट्राईक करू शकतात. मग करू दे ना स्ट्राईक, आय डोंट केअर. पण मी माफी मागणार नाही, आणि हे तुम्ही पण नीट लक्षात ठेवा. एम आय क्लिअर? आज जेवण अगदी अंगावर आलेलं आहे. कितीतरी दिवसांनी मी एवढं जेवलो. वा. कितीतरी दिवसांनी तुम्ही स्वतःच्या घरी जेवलात. शालिनी, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय. हे बघा, तुमचा जो काही राग आहे ना, तो आमच्यावर काढा. त्या विदुलावर नका काढू. बरेच दिवस आम्ही बघतोय तुम्ही
तुम्ही तिच्याशी नीट बोलत सुद्धा नाही. तिला आपल्या घरातली मुलगी मानत नाही. काही गोष्टी माझ्या सहनशक्ती पलीकडच्या आहेत. त्या मी नाही करू शकत. आपण या बाबतीत बोललोय नाही का? मी तुम्हाला माझी मतही सांगितली. तुमची मतं तुम्ही प्लीज माझ्यावर लादू नका. ते बघा शालिनी, आम्ही आजपर्यंत अनेकदा आपली माफी मागितलेली आहे. त्याची काही गरज नाहीये. तुम्ही आम्हाला का समजून घेत नाही? आम्हाला कितीही पश्चाताप झाला तरी सुद्धा आमचा भूतकाळ आम्ही पुसून तर टाकू शकत नाही. नाही, बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही मला समजून घ्या ना. भूतकाळ गेला, मागे पडला, पण माझा भविष्यकाळ मी ठरवू शकते ना, का नाही? आई, तू आली? अगं मला विश्वासच बसत नाही तू आलीस ते. आशिष बाबा सगळे किती खुश होतील. मी आली ते खरंय. आता कोण किती खुश होणार आहे, कोणाला दुःख होणार आहे माहित नाही. काय ग आई असं बोलतेस? तुला माहितीये तू नव्हतीस तेव्हा घर किती उजाड वाटत होतं आम्हाला. सगळं ओको ओको वाटत होतं घर. खरं सांगतेस का? मला बरं वाटावं म्हणून सांगतेस? तुझी शपथ. बाबा ते कुठेतरी बाहेर गेलेत. कुठेतरी म्हणजे? माहित नाही, सांगितलं नाही त्यांनी कुठे जाणार आहेत ते. छान. म्हणजे अजूनही या घरात तसंच चाललंय. कोण कुठे गेलंय माहित नाही, कधी येणार माहित नाही. आई, मला असं वाटतंय की बाबा बहुतेक कुठलं तरी काम शोधण्यासाठी बाहेर गेले असावेत. चल, आता आली ना, आता स्वयंपाकघराचा ताबा मी घेते. काहीतरी छान खायला करते. चल प्लीज, आत्ताच आलीस ना, थांब ना थोडा वेळ. अगं, मी नसताना तूच करत होतीस ना सगळं. माहितीये मला. तूच आता बस जरा वेळ. काय रे सागर, आज तू पुन्हा इथे कसा? मीटिंग होती ना क्लायंट बरोबर आहे का, इथेच होती. आणि ऑफिसलाही जायला अजून थोडा वेळ होता, म्हणून म्हटलं तुला भेटूया. या आठवड्यातली आपली तिसरी वेळ ना बाहेर जेवायची. हो, आजही डबा तसाच राहिला. आज मी का जेवले नाही हे आत्या मला नक्की विचारे. म्हणूनच सांगतोय की ताई आत्या किंवा इतर कोणीही विचारण्याआधी आपणच त्यांना सांगून टाकूया ना. काय काय हेच की आपलं एकमेकांवर
एम सॉरी मुक्ता. म्हणजे माझ्या मनात जे होतं ते मी तुला सांगितलं. पण तुझ्या मनात काय आहे हे मी कधीच विचारलं नाही. पण आता विचारतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे. Will you marry me?